गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? बघा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही MCQ बघणार आहोत. फर्स्ट MCQ आहे, अ स्मॉल स्पेरिकल स्टील बॉल इज प्लेस्ड अ लिटिल अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ अ लार्ज कॉन्केव मिरर ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर 2.5 मीटर. If the ball is released, then the period of the motion will be g is equals to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आन्सर आपल्याला ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत बघा. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ए ऑप्शन आहे π/4 सेकंड, बी ऑप्शन आहे π/2 सेकंड, सी ऑप्शन आहे पाय सेकंड आणि डी ऑप्शन आहे 2π सेकंड. स्टुडंट्स, आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेले आहे त्याचा आपण अगोदर विचार करूयात. अ स्मॉल स्पेरिकल स्टील बॉल आहे एक. इट इज प्लेस्ड अ लिटिल अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ ए लार्ज कॉन्केव मिरर. एका लार्ज कॉन्केव मिररपासून एका ठराविक अंतरावर हा ठेवलेला आहे. रेडियस ऑफ कर्वेचर इज 2.5 मीटर. बघा, रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला दिलेली आहे. So radius of curvature r is equals to 2.5 meter. If the ball is released, then the period of the motion will be. तर मग आपल्याला पिरियड फाइंड आउट करायचा आहे. ओके, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाव टाईम पिरियडचा हा फॉर्म्युला आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे बघा. टी इज इक्वल्स टू 2π अंडर रूट डिस्प्लेसमेंट अपॉन ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट अपॉन ॲक्सेलरेशन. नाव ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट हे रेडियस एवढा आहे आणि ॲक्सेलरेशन आहे जी. सो टी इज इक्वल्स टू 2π अंडर रूट r upon g, where r is the displacement and g is the acceleration. So आपला फॉर्म्युला आहे आता t equals to 2π अंडर रूट r upon g. नाव r ची व्हॅल्यू गिवन आहे 2.5, g ची व्हॅल्यू देखील गिवन आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो लेट अस पुट दिस व्हॅल्यू इन दी इक्वेशन. सो t इज इक्वल्स टू 2π अंडर रूट r ची व्हॅल्यू आहे 2.5, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10. सो 2.5 अपॉन 10. नाव 2.5 आहे. जर का आपल्याला हे 25 करायचं असेल तर डेसिमल पॉईंट आपल्याला शिफ्ट करावा लागेल. डेसिमल पॉईंट शिफ्ट करण्यासाठी आपण एक खाली 0 देऊयात. मग इक्वेशन हे असं होईल बघा. टी इज इक्वल्स टू 2π अंडर रूट हे 25 होईल डिवाइड बाय डेसिमल पॉईंट घालवला आहे त्यामुळे एक 0 खाली ॲड होईल. सो इट बिकम्स 100. सो नाव इट इज अंडर रूट 25 अपॉन 100. सो नेक्स्ट स्टेपला बघा काय होईल मग. 2π इंटू, आता स्क्वेअर रूटमध्ये 25 अपॉन 100 आहे. सो स्क्वेअर रूटमधून बाहेर आलं की ते 5 अपॉन 10 होईल. ओके, नाव 2 5 जा 10, 5 5 गेट कॅन्सल. सो नाव टी इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे पाय सेकंड. सो दिस इज द करेक्ट आन्सर. टी इज इक्वल्स टू पाय सेकंड. सो ऑप्शनमध्ये बघूयात आपण. बघा, ऑप्शन सी पाय सेकंड. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. स्टुडंट्स, let us solve next MCQ. If a particle performing SHM from the mean position of amplitude A and period T, then the lapse of fraction of period in 7/8 oscillation will be. 7/8 ऑसिलेशनसाठी असणारा टाईम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काही पर्याय दिलेले आहेत बघा. ए इज इक्वल्स टू T/12, बी ऑप्शन आहे T/6, सी ऑप्शन आहे 11T/12 आणि डी ऑप्शन आहे 7T/8. नाव लेट अस स्टार्ट
How to solve this MCQ? For 1/8th oscillation, for 1/8th oscillation लागणारा टाइम इज इक्वल्स टू असेल T/12. ओके, 1/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ असेल कॅपिटल T/12. सो फॉर 7/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ हा किती असेल तर टोटल टाईम पिरियड T मायनस 1/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ किती आहे तो T/12. सो T/12 आपण इथे लिहिणार आहोत. मी पुन्हा एकदा रिपीट करते बघा. प्रश्न त्यांनी आपल्याला असा विचारलेला आहे की 7/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ आपल्याला टाईम काढायचा आहे. सो 1/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ आहे T/12. सो फॉर 7/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ हा किती असेल तर टोटल टाईम पिरियड T मायनस 7/8th ऑसिलेशन 1/8th ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ T/12. सो T मायनस T/12. नाव हे सॉल्व केल्यानंतर असं मिळेल आपल्याला 12T मायनस T/12. सो नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळेल 11/12 इंटू T. सो 11/12 इंटू T इज द करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन C बघा, 11/12 इंटू T इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा MCQ आपण बघणार आहोत. बघा, MCQ आहे द पीरियड ऑफ अ बॉडी परफॉर्मिंग SHM ऑफ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज इज. फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे 5 हर्ट्ज. पर्याय बघूयात आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत. ए ऑप्शन आहे 2π/5 सेकंड. बी ऑप्शन आहे 5π सेकंड. सी ऑप्शन आहे π/5 सेकंड. डी ऑप्शन आहे 0.2 सेकंड. सो आपल्याला गिवन काय आहे त्याचा आपण अगोदर विचार करूयात. सो गिवन फ्रिक्वेन्सी N आपल्याला दिलेली आहे. सो N इज इक्वल्स टू आहे 5 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी आहे 5 हर्ट्ज. नाव आपल्याला माहीत आहे टाईम पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ द फ्रिक्वेन्सी. सो T इज इक्वल्स टू 1/n. सो N ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. सो लेट अस पुट दिस व्हॅल्यू. सो विल गेट T इज इक्वल्स टू 1/5. 1/5 हे जर का आपण सॉल्व केलं तर T ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 0.2 सेकंड. सो दिस इज द करेक्ट आन्सर. T इज इक्वल्स टू 0.2 सेकंड. सो बघा ऑप्शन नंबर डी 0.2 सेकंड हा करेक्ट ऑप्शन आहे. सो आपण आता नेक्स्ट MCQकडे जाणार आहोत. MCQ नंबर 194. बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल मेकिंग SHM is given by x is equals to 6 cos into 100t plus pi/4 meter. Then the frequency is. फर्स्ट ऑप्शन आहे 1.592 हर्ट्ज. बी ऑप्शन आहे 15.92 हर्ट्ज. सी ऑप्शन आहे 159.2 हर्ट्ज. डी ऑप्शन आहे 1592 हर्ट्ज. सोपं आहे पहा. आपल्याला त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. x इज इक्वल्स टू 6 cos of 100t
प्लस π/4 मीटर असं आपल्याला त्यांनी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. सो फ्रॉम दिस एक्सप्रेशनवरून आपल्याला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढायची आहे. नॉर्मल जर का आपण जनरल एक्सप्रेशन बघितलं तर ते जनरल एक्सप्रेशन बघा असं असतं. x इज इक्वल्स टू जनरल एक्सप्रेशन आहे a cos ऑफ ओमेगा टी प्लस फाय. x इज इक्वल्स टू a cos ऑफ ओमेगा टी प्लस फाय. राईट. नाव जर का आपण हे दोन्ही एक्सप्रेशन जर का कम्पेअर केले तर बघा इथे x इज इक्वल्स टू आहे 6 cos ऑफ 100t प्लस π/4. जर का दोन्ही एक्सप्रेशन्स आपण जर का कम्पेअर केले तर लेट अस कम्पेअर दिस इक्वेशन. बघा 100 आणि ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल्स टू आहे 100. सो राईट ओमेगा इज इक्वल्स टू 100. ओके. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 100. नाव ओमेगा इज इक्वल्स टू 2πn. ओमेगाची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे, एक्सप्रेशन माहीत आहे, ते आहे 2πn. सो ते आपण एक्सप्रेशन लिहूयात. 2πn इज इक्वल्स टू 100. ओके. वेअर n इज द फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी n इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल मग n इज इक्वल्स टू 100 डिवाइड बाय 2π. नाव पायची व्हॅल्यू 3.142 ही घेऊ शकतो किंवा 22/7 ही व्हॅल्यू घेऊ शकतो आणि आपण सॉल्व करू शकतो. बाय सॉल्विंग दिस विल गेट n इज इक्वल्स टू 15.92 हर्ट्ज. 15.92 हर्ट्ज. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. हे आपलं आन्सर आहे. सो फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 15.92 हर्ट्ज. सो ऑप्शनमध्ये बघा 15.92 हर्ट्ज. बघा दिस ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. हे आन्सर त्याचं करेक्ट आन्सर आहे. सो नेक्स्ट MCQकडे आपण आता जाणार आहोत. MCQ नंबर 195. द इक्वेशन ऑफ SHM with amplitude 4 meter and time period 1/2 second with initial phase π/3 is. ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. एक्ससाठी x इज इक्वल्स टू ऑप्शन दिलेले आहेत त्याचे. ए ऑप्शन आहे 4 sin ऑफ 2πt प्लस π/3 मीटर. बी ऑप्शन आहे 4 sin ऑफ 4πt प्लस π/3 मीटर. सी ऑप्शन आहे 4 sin ऑफ πt प्लस π/3 मीटर. डी ऑप्शन आहे 4 sin ऑफ 2πt प्लस π/6 मीटर. सो असे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला गिवन काय दिलेले आहे त्याचा आपण विचार करूयात. सो आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे ए इज इक्वल्स टू 4 मीटर. ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे. त्याच्यानंतर टाईम पिरियड दिलेला आहे t इज इक्वल्स टू 1/2 सेकंड. त्याचप्रमाणे आपल्याला फाई देखील दिलेला आहे बघा. फाई इज इक्वल्स टू π/3.
सो ह्या सर्व गिवन टर्म्स आहेत. नाव द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट हे असं असतं बघा. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. x is equals to a sine of omega t plus phi. So this is the general expression for the displacement. Now ह्या एक्सप्रेशन मध्ये बघा आपल्याला a गिवन आहे, टाइम पिरियड दिलेला आहे, त्याचप्रमाणे फाय देखील दिलेला आहे. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू माहीत नाही आहे. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू माहीत नाही आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. नाव ओमेगा इज इक्वल्स टू आहे 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. सो ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टीची व्हॅल्यू आहे 1/2. इथे बघा टीची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2. सो ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 1/2. सो हे 2 वरती गेल्यानंतर ओमेगा इज इक्वल्स टू होईल 4 पाय. ओमेगाची व्हॅल्यू मिळालेली आहे 4 पाय. सो आता आपण हे एक्सप्रेशन लिहू शकतो. बघा x इज इक्वल्स टू ए आहे. सो ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 4 साइन ऑफ ओमेगा आहे. ओमेगाची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू टी प्लस फायची व्हॅल्यू दिलेली आहे पाय अपॉन 3. सो आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालेलं आहे. एक्स इज इक्वल्स टू 4 साइन ऑफ 4 पाय टी प्लस पाय बाय 3. सो एक्स इज इक्वल्स टू बघा 4 साइन 4 पाय टी प्लस पाय बाय 3 मीटर. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे.